नव्या दिवसाची नवी बातमी। देशभरात काही काळ लोन ॲपच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत। अशा प्रकारांमुळे काही ठिकाणी आत्महत्येचे प्रकारही घडत होते। असे प्रकार कमी झाल्याचे चित्र असतानाच पुण्यातील एका नवविवाहित महिलेच्या धक्कादायक अनुभवामुळे लोन ॲप भामटे पुन्हा सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचं आवाहन केलंय। नांदेड सिटी पोलीस ठाण्यात एका नवविवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। संबंधित महिला नृत्य वर्ग चालवते। तिला व्यवसायासाठी छोट्या रकमेची कर्ज हवे असल्यानं तिनं पेटीएमवर लोनसाठी अर्ज केला होता। मात्र यानंतर तिला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला। समोरील व्यक्तीने तत्काळ लोन मंजूर करून देतो असे सांगत केवायसी साठी कागदपत्रे, फॉर्म, छायाचित्रे आणि सेल्फी पाठवण्यास सांगितलं। त्यानंतर एक संशयास्पद लिंकही पाठवण्यात आली। पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने तुमच्या पहिल्याच कर्जाची 2,500 रुपये थकबाकी असल्याचं सांगितले आणि ती रक्कम भरल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही असे सांगितलं। महिलेने यापूर्वी कोणतेही कर्ज घेतले नव्हते, मात्र आर्थिक गरज असल्याने तिने 2,500 रुपये भरले। त्यानंतर पुन्हा फोन करून आरोपीने शिवीगाळ करीत आणखी 1,000 रुपयांचा हप्ता शिल्लक असल्याचं सांगितलं। रक्कम न भरल्यास तिची छायाचित्रे समाज माध्यमांवरती अपलोड करण्याची धमकी दिली। यावेळी आरोपीने महिलेची माफ केलेली अशी छायाचित्रे तिला पाठवली। या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने तातडीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून नागरिकांनी कोणत्याही अनोळखी कॉल, लिंक किंवा ॲपवर वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहनही केले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। पैज लावून अतिप्रमाणात दारू पाजल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ही घटना मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील 9लाख उंबरे येथील एका शेतात घडली। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात यांनी बुधवारी दिनांक 7 जानेवारी रोजी तळेगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार कृष्णा सिंह, वय वर्ष 35, राहणार 9लाख उंबरे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, मूळ राहणार रोहतास, बिहार आणि विकास कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यातील कृष्णा सिंग याला अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी मृत राजकुमार सहा याला पैज लावून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू पिण्यास भाग पाडले। दारूच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली। त्यानंतर त्याला वैद्य